जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी पोलिसांची दमदार कारवाई, दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद। भिलवडी परिसरात दुकाने फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला भिलवडी पोलीस ठाणे पोलिसांनी अखेर जेरबंद केलं आहे। भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील भिलवडी गावातील सेकंडरी स्कूल ते ग्रीन पार्क हॉटेल दरम्यान असलेले शिरोटे किराणा स्टोअर्स आणि पारस कृषी सेवा केंद्र ही दोन दुकाने फोडून तब्बल 41,045 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भिलवडी स्टेशन येथे उड्डाण पुलाचे खाली एक व्यक्ती संशयितरित्या थांबला आहे। अखेर अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे सापळा रचला। त्यावेळी पोलिसांना भिलवडी स्टेशन येथील उड्डाण पूल परिसरात एक संशयित इसम आढळून आला। चौकशी दरम्यान त्याचे नाव विशाल संभाजी पवार, वय 27, राहणार उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली असे समोर आले। त्याच्या बॅगेतून 13,530 रुपये रोख रक्कम व चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले। अधिक चौकशीत त्याने भिलवडीतील दुकाने फोडल्याची कबुली दिली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथेही चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बेंबडे, महेश घस्ते, सुनील सूर्यवंशी, राहुल जाधव, पोलीस नाईक तौसिफ मुजावर, महिला पोलीस नाईक सुकन्या भागवत, पोलीस शिपाई धीरज खुडे, सतपाल सावंत, रामचंद्र गायकवाड, सुमित खोत, संतोष जाधव, ईश्वरपूर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई विशाल पांगे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई बसवराज कुंदगोळ, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अजय पाटील, विवेक साळुंखे, अभिजित पाटील यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील सूर्यवंशी हे करीत आहेत। दिनांक 13/2/2026 रोजी रात्री 20:15 ते 14/2/2026 9 वाजेच्या दरम्यान भिलवडी माळवाडी रस्त्यावरती शिरोटे किराणा मालाचं दुकान तसंच शेडवाळकर यांचं कृषी सेवा केंद्र आहे, त्या दोन्ही दुकानाचा पत्रा उचकटून त्या ठिकाणी चोरी केली होती। त्याबाबत भिलवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 17/2026 दाखल आहे। त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी तसेच पोलीस स्टेशनचा इतर स्टाफ, आम्ही PSI पावसे असे सर्वजण करत होतो। हा तपास करत असताना CCTV फुटेजच्या माध्यमातून तसंच इतर गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला आरोपीची माहिती मिळाली। सदरचा आरोपी हा भिलवडी ते 5वा मैल ह्या जाणाऱ्या रस्त्यावर जो उड्डाण पूल आहे त्याच्या खाली संशयितरित्या थांबल्याचं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली आणि त्या टीमने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदरचा आरोपी त्याच्याजवळ एक बॅगेसह मिळून आला। त्याची चौकशी केली असता त्यानं कबुली दिली की सदरची घटना त्यांनी केलेली आहे आणि त्याच्याकडून आम्ही 13,530 रुपयाची 10, 20, 550 रुपयाच्या अशा नोटा, त्याचप्रमाणे त्यांनी जे दुकानचा पत्रा उचकटण्यासाठी किंवा नट खोलण्यासाठी जो पाना वापरला होता तो पाना त्याच्याकडून आम्हाला मिळालेला आहे। आणि त्या संपूर्ण खात्री झाल्याच्या नंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे। अटक करून त्याला पोलीस न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याला 2 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली होती। त्या दरम्यान तपास करण्यात आलेला आहे। त्यांनी जी पत्रा उचकटण्यासाठी जी पहार वापरली होती ती पहार देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास अजून सुरू आहे। आज रोजी पुन्हा आम्ही पोलीस कस्टडी मागण्याकरता त्याला आज हजर करत आहोत। सदर तपासामध्ये शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील त्याने डिसेंबर महिन्यामध्ये एका बार आहे त्या बार परमिट रूम मध्ये चोरी केलेली आहे, त्याची पण त्यांनी कबुली दिलेली आहे। तर आणखीन आमच्या अजून कुठं या आरोपीने काही चोऱ्या केलेल्या आहेत काय त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत। जी काय माहिती मिळेल आम्ही आपल्या समोर त्या वेळी देऊ। धन्यवाद।